नमस्कार मंडळी, मी आहे गौरंग मंचेकर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही चाललोय गौरीला आणायला. तुम्ही बघताय गणपती बाप्पा पण रेडी आहे, सगळे घरातले पण रेडी आहे, मी पण रेडी झालेलो. तुम्हाला हा आउटफिट दाखवलेलो फर्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझ्या रीलमध्ये. हा आउटफिट मस्त दिसतोय. आता आम्ही चाललोय गौरीला आणायला. तुम्हाला त्याचीही क्लिप्स दाखवतो आणि पूर्ण दिवस कसा चाललाय तेही तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही निघालोय, जसं तुम्हाला सांगितलं आम्ही गौरी आणायला चाललोय. आम्ही आता सगळे मिळून चाललोय नदीवर गौरीला आणायला आणि तिकडे आरती वगैरे करणार आणि मग घरी येणार आणि मग गौरीला सजवणार सगळे बायका मिळून आणि मग तुम्हाला दाखवतो गौरी कशी दिसते आमची. हे बघा, हे सगळे चालले, ही गौरीला घेऊन चालली आहे. सगळे चाललोय गौरीला आणायला आणि ती बघा, ती दिसते, ती जुली तिकडनं बाय बाय करते. बाय जुली. चालवतोय मी एकदम भारी. आता गाणे पण लागायला पाहिजे. सेक्सी माणूस सेक्सी गाडी चालवून आता आलेलो आहे नदीला. गणपती विसर्जन पण चाललंय तिकडे, 5 दिवसाचा गणपती आणि आम्ही गौरी घ्यायला आलोय. आहे आमची बदलापूर नदी पाण्यातले. आम्ही नेहमी लहानपणापासून इकडे खेळायला येतो. आता गौरी पण आणायला आम्ही इथेच येतो. मी नेहमी लहानपणापासून इथे गणपती विसर्जन चाललंय 5 दिवसाच्या गणपतीचं. दीदी नाणे आणायला गेले. मी जरा रील बनवतो आणि मग तुम्हाला परत भेटतो. अरे थांबा. आणि हे बघा, गौरीची पूजा चालली आहे. आता मी इथे आरती करणार, रील बनवणार, आम्ही फोटोज करणार आणि मग घरी. मी तोंड हे करतोय. मी घरी जाऊन चेपून देतो ना तुला. यांनी सकाळी यांनी चेपली, रात्री पण यांनी चेपली, आता हा चेपतोय. अरे बाबा दुखतंय. हा ना. आता सगळे खेळून दमले. आता परत एकदा खेळणार. ही पण खेळून दमली. नमस्कार गाईज, आम्ही सगळं झालं, गौरी वगैरे आणली, नंतर आम्ही खेळलो. गौरीसोबत खेळायचं असतं तर आम्ही सगळे गेम्स खेळलो. त्याच्यानंतर जेवलो, जरा बाहेर जाऊन आलो. सगळे रिलेटिव्ह झालेले त्यांच्यासोबत भेटलो, फोटोज वगैरे काढले. आणि आता सगळे महिला मंडळ आतमध्ये गौरीला पूर्ण नेसवतायत, साडी नेसवतायत आणि फुल सजवतायत. मग ते तुम्हाला क्लिप्स दाखवेल. आता आतमध्ये सगळी महिला मंडळ गौरीचा शृंगार करतायत, साडी नेसवतायत. आणि नंतर आता किती वाजलेत? आता 5 वाजलेत. तर 6 वाजेपर्यंत त्यांचं सगळं होईल. मग तुम्हाला दाखवेल गौरीचे क्लिप्स. आणि आता मी पण कपडे वगैरे चेंज करतो आणि तुम्हाला परत भेटतो. लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेलं आमच्या घरी कोणतरी आलं, तो परत आला. बोकेश. ह्याने आता नाव दिलं बोकेश. ओ माय गॉड. अरे हिला कोणी सोडलं? अजून इथे आला तो आधी असा होता. तिला झापडाला 3-4 नाही मारला, हिला 3-4. मी दाखवलं बोकेश नाव आहे. इकडे जुले आधी एकदम गेली आणि तो ओरडला किती. तो घातक पण बाई, मांजर एक घातक प्राणी. भाई त्याचा तो एकदम वाघासारखा. मी ओरडायला लागलो इकडे. तो दुकानचं काय चालू होतं. खूप डेंजर. जुली ये बिचारी यार. बघितलं जुली आणि बोकेशचं फायटिंग. तर आता गौरीची वगैरे सगळं शृंगार वगैरे झालंय. तर मग त्याच्या अगोदर बोललं. आणि आज रात्री गौरीसाठी काय असतं रे? जागरण असतं. अरे भाकरी आणि मेथीचा नैवेद्य असतो. तर मग आता भाकरीचं पीठ आम्ही द्यायला चाललोय. तर बघा, दोघांना लगेच बोललो की चला लवकर जाऊन या. तर आता चाललोय आणि लगेच जातो. तोपर्यंत गौरीचा शृंगार पूर्ण कम्प्लीट होईल, तुम्हाला दाखवतो. येस, मस्त एकदम फुल शृंगार वाटतोय गौरीचा. काय बोलायचं तुझी तुला? आपको क्या कहना है? ही बघा आमची गौरी एकदम मस्त. दीदी आता फुल जरा अरेंजमेंट आणि ओटी भरते. ही बघा गणपती बाप्पा. आता आम्हाला परत खाली पाठवलंय. हे फेस्टिवल असताना तेव्हा आम्हाला असं नेहमी खाली पाठवतच जातात आम्हा दोघांना. आता बाईक आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही, आम्ही सरळ उठसूट जातो बाईकवरनं.
तर आता चाललोय आम्ही मेथीची भाजी आणायला. गौरी आल्याच्या नंतर कसं आम्ही तुम्हाला सांगितलं मी की मेथीची भाजीचा आम्ही नैवेद्य दाखवतो. तर आता ती मेथीची भाजी आणायला आम्ही स्टेशनला चाललोय. ब्लिंकिट, इंस्टाग्राम वाव, इन्स्टामार्ट वगैरे सगळीकडे सोल्ड आउट होते. तर आता आम्ही चाललोय. आता मग घरीच मागवणार होतो. त्याच्यानंतर जुलीलाही घेऊन जायचंय. जुलीचं ओ माय गॉड बोकॅडॉन सोबत मॅटर झालेला. तर जुलीला घेऊन जावं लागणार आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. आम्ही मार्केटमध्ये आलो बदलापूरच्या. असं एकदम आपलं टेंभीनगरचं मार्केट आहे ना ते आपलं तलावपालीच्या बाजूवालं. सेम तसेच वाईब आहे भाई, सेम तशीच वाईब. मेथीची जुडी पॉप्युलर आहे कारण की गौरी आहेत ना सगळीकडे. मग सगळीकडे मेथीचीच भाजीचं हे असतं. 40 रुपयाला विकतोय भैया. 2 घेतो 2 देतो. 70ला बोलतोय. 70 60ला 2 द्या. तुमचं पण ना माझं पण ना 60ला द्या. सगळीकडे 60च आहे. देऊन टाका भैया. भावा तीनचा भाव लावा. किती लावा? 90 घ्या. 90 105 तो 100 करून टाका ना. चला 100 गाईस. 100 डन. 100 आणि ताजी आहे. पाटी बघितलं एवढी ताजी नव्हती. ही भेटली मग आम्ही घेऊन टाकली. 3 घेतो 3. चला मेथी झाली. मेथी सोबत कोथिंबीर पण घेतली कारण की लागणारच आहे कोथिंबीर कशामध्ये वगैरे. किती लोक आले आहेत भाई. ह्याच्यामध्ये कॅमेरा घेऊन असा धाकधूक बट तरी हो धक्का मारा भाई. ठीक आहे. आम्ही जस्ट निघालेलो. ऑलमोस्ट गाडी आम्ही काढलेलीच आता आणि स्टेशनला निघत होतो. तर बघितलं की लगेच मी माझे सबस्क्रायबर्स वगैरे कमेंट्स वगैरे रिप्लाय करत होतो आणि बघतो तर लगेच नोटिफिकेशन आली की 3 नाही 4 जुडी आणा. 4 आणि त्याच्यासोबत भरीत करण्यासाठी वांगी पण आणा आणि अजून काय काय खाऊची पानं वगैरे सांगितलं कारण की उद्या ओसा आहे ना. तर त्यासाठी आता आम्हाला परत गाडी थांबून आणि आता परत मार्केटमध्ये घुसलो आम्ही. तर बघू चंपू दिसते केस. भरीत करायची पण वांगी आम्हाला भेटली. मोटा दो वो सब्जी बना के फिर इतना सा हो जाएगा. 1 किलो वो इसलिए 1 किलो का कितना 40 आधा किलो भाई 40 बोलला तो. बिचारा गाडी चालवत होता मध्येच पाऊस आला. दाखव चष्मा दाखव. याला काहीच नव्हतं दिसत भाई. एवढा जोरात पाऊस आला ना भाई. अख्खा भिजलो जराशा पावसामध्ये. आम्ही खूप वेळ थांबलेलो. दरवाजा खोला दरवाजा. मी जसं मगाशी तुम्हाला मार्केटमध्ये दाखवलं भिजत आम्ही 3-4 मेथीच्या जुडी आणलेल्या. मम्मीने सगळ्या साफ केल्या. कोथिंबीर पण साफ केली. क्या बोलणे का आपको? काय बोलू साफ करते. वहिनीला मम्मी चांगली दिसते ना गजरे लावून. साऊथ इंडियन वाटते. उद्या वहिनीला म्हणजे हे करत बसायला नको ना. पटकन करता येईल. उद्या ओशाचं असतं ना सगळं सुपा बिपा भरायची असतात. सगळं पटकन साफ केलं की पटकन भाजी घालू शकते. कोथिंबीर पटकन कापायला बरी. हे सगळं चिक्कल आहे ना पावसाचं. मग आम्ही सगळ्यांना सांगितलेलं माझ्या चॅनलवरती की मेथीची भाजी वगैरे बनवली. आम्ही सगळे एकदम मेथीची भाजी बनवली. लसूण आणि त्याच्यामध्ये हे काय बोलतात लसूणची चटणी आणि शेंगदाण्याचं कूट. वरून पुरणपोळी पण बनवली आहे. हे बघा गौरीचं नैवेद्याचं ताट. अजून पण चालू आहे मामाची प्रिपरेशन. पुरणपोळी तर मस्तच होणार आहे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून झालेला आहे. गुलाबजाम पण आहेत आपल्याकडे. येस. आणि चटणी मामी एकदम स्पेशल बनवते. मस्त बनवते एकदम. हाय. तर तुम्ही बघितलं दिवसभरामध्ये किती मजा आली. गौरीला आणलं त्याच्यानंतर जेवण वगैरे आणि मग नंतर सगळे खेळत होते आणि मग गौरीला शृंगार वगैरे केला आणि मग गौरी पण बसवली. मग मार्केट वगैरे हे सगळं झालं. आज आमचा गौरी आणण्याचा दिवस. आता याच व्लॉगमध्ये मी गौरीचा औसा वगैरे आहे उद्या. तर माझं तर काय नाही. माझं वर्क फ्रॉम होम आहे. तरी तुम्हाला त्याचे क्लिप्स वगैरे दाखवेल. तर कंटिन्यू वॉचिंग. नमस्कार गाईज. गुड मॉर्निंग. दिस इज ओसा डे. तर झाले चालू झालं. दिसत नाही ब्लॉग कर. मी तुम्हाला सांगितलं की आज गौरीचा औसा आहे. सगळ्यांनी प्रिपरेशन आपले चालू केले. मी वर्क फ्रॉम होम घेतलेलं पण मग नंतर विचार केला की जाऊ दे लीव्ह घेतो. मग आता लीव्ह घेतली आहे मी. कोणाला इन्फॉर्म नाही केलं. मी डायरेक्ट स्टेटस चेंज केलं की आय एम ऑन लीव्ह. दाखवतो तुम्हाला. मस्त हे बघा मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे गौरीची. येस. एवढे बायका आलेले आणि सगळ्यांनी मस्तपैकी पूजा वगैरे केली. मला फोटो काढायला ठेवला.
ह्याचा कॅमेरा तुम्हाला फोटो बिटो काढायचे असतील तर हा आहे. मी तुमचा ह्याचं इंस्टाग्राम आयडी खाली टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये. भारी फोटो काढतो. ही बघा हिचा फर्स्ट हाऊस आहे. फुल जेवण वगैरे रेडी आणि हे सगळे सुपातला आम्ही सगळं खाणार. आणि उद्या विसर्जन आहे कसं तरी वाटतंय. बट आज मजा आली. पान खायला गेली ती ही बोलली की जुली बस नसली म्हणून गेली. आता काढा. सगळ्यांनी पैसे रेडी ठेवले. किती किती ठेवले? फोटो काढ. मी 100 आणि मला मिळणार आहेत 500. यश देणार ना. हा सगळ्यांना अष्टपुत्र भाऊ म्हणून आशीर्वाद दिलेला आहे. येस टोटल 24 पुत्र झालेले आहेत. अष्टपुत्राची काय 24 साठी जागा नाहीये पण. येस तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये बोकेशने कसं हिला पप्पी दिलेली. तर हिला आज इंजेक्शन मारून आलं. इंजेक्शन कसं वाटतं तुला जुली इंजेक्शन? हा चला बिचारीला इंजेक्शन मारला. मग कशाला जाते उगाच. सगळ्यांची आरती सगळ्यांची पूजा वगैरे करून झाली. फोटोज वगैरे काढले. एकमेकांना ओसा वगैरे दिला त्यांनी. मग आता आम्ही आरती वगैरे करू. जेवू. नैवेद्य वगैरे दाखवू. मग जेवू आणि मग जरा पडू वगैरे. आणि मग नैवेद्य रेडी का? नैवेद्य रेडी आऊ वडी चालू आहे. मम्मी जुली पण आपलं जेवते. मम्मी आहे नैवेद्याचं ताट वाढल्यावरती दाखव. येस डायरेक्ट स्विच करतो. 1 2 3. आजचा नैवेद्य मटर पुलाव, वांग्याचं भरीत नाही भरीतच आहे. हे काल एकदम मस्त झालेलं म्हणून आम्ही सांगितलं की परत बनवा. मग पुरणपोळी, पापड, आळूवडी. येस आणि हा पण याच्यासाठी येस. आईला काय चाललंय? मामी बिचारी दमली सकाळपासून. नाही दमली नाही मी. मजा नाही करते एकदम मजा. चलो बाय बाय. माझा कॅसिओचा वॉच हरवलेलं अख्खा घरात शोधलं. मंदिराच्या बाजूला मी आल्या दिवसापासून ठेवलंय. हिने ठेवलेलं दुसरीकडे आणि अख्खा घर शोधलं. मी की दीदीने? तू ठेवलेलं. आणि ठीक आहे दीदीने ठेवलं हिच्या पर्स मध्ये. हिने पर्स अख्खी शोधली. नंतर भेटलं पर्स मध्ये. बघितलं शोधलं की सापडतं. नीट शोधायचं. ते मी शिकवलं. शोधलं की सगळं सापडतं. तू नाही शिकवलं. अस्मिताने शिकवलं. अस्मिता झी मराठीवरती अस्मिता नावाची सिरियल यायची. तिने शिकवलं की शोधलं की सापडतं. बघ आता भेटला. आता आम्ही जातोय डॅम वर. पोटामध्ये अजून भेसळ होते. छोले, पुरणपोळी, अजून काय गुलाबजाम आता भेसळला. सगळं बाहेर नको यायला बघतो. लफड़ा होईल बा. मेरा लफड़ा तो होते ही रहता है. ये पेट का और कार का. अगोदर होत नाही. आता सगळं हे बघ सगळं मिक्स होतं. येस जरा फायनल टचअप. नंतर कळलं तिकडे गेल्यावर डॅमचे दरवाजे उघडलेत आणि गौरांग नाही भाई लालपरी फुल. आम्ही फायनली पोहोचलो बारवी डॅमला. एवढ्या रस्त्यामध्ये जरा खबड होती. माझा भेसळ झाला पोटामध्ये. बट आल्यावरती एवढं सिनिक व्ह्यू आहे ना मस्त एकदम. आम्ही लहानपणी तिकडे फुल खेळायला जायचो. पाण्यात बुडायला जायचो. आणि मी तू लहान होता तेव्हा तिकडे मी एक फोटो काढलेला माझ्या अकाउंटवरती पोस्ट केलेला. आता आर्काइव्ह केलाय. लहानपणी आम्ही नेहमी यायचो. आम्ही दोघं 10वी झाली इकडे यायचो बुडायचो आणि नदीवरती जायचो. बदलापूर नदी. त्याच्या अगोदर पण खूप वेळा आलोय बारवी डॅम. पॉसिबल मी ह्याला आमच्या लहानपणीचे ते वाले फोटो टाकायला. हा ते टाकतो मी. ते अल्बम आम्ही शोधू आता घरी जाऊन की कुठे आहेत आणि भेटले की टाकून देऊ. मी तुझा फोटो होता. आमच्या दोघांचा फुल फॅमिलीचा पण होता तिकडे. मला ते पण जागा पण आठवत आहे. हा ते मी बोट दाखवतो ना तिकडेच आम्ही होतो. आता जरा ब्लर दिसतो कारण की सिनेमॅटिक नीट कॅप्चर नाही करत. आम्ही बारवी डॅमला वगैरे जाऊन आलो होतो. आता आरती वगैरे झाली. तर आता परत गौरीला नैवेद्य दाखवतोय. मेथीच्या भाजीचा आणि भाकरी. आम्ही ना गाडी चालवत होतो. इकडे आलो आम्ही बाहेर. तर मी असं मला विचार करा होऊ शकतं ना की समजा ही बिल्डिंग पूर्ण अबॅन्डन आहे आणि आम्हाला हे सगळं लाईटी हे गाडा बिडा आहे त्यामुळे दृश्य दिसतंय. एक माणूस पण नाहीये. म्हणजे विचार करा. आणि कसं आहे माहितीये का आता एक माणूस दिसतोय चालला. त्या माणसावरती पण मला विश्वास नाही तो माणूस आहे की नाही. गायब व्हायचा बाई. सरळ नाही का? आणि ही बिल्डिंग फुल आतमध्ये एकदम आतमध्ये.
ते टर्नलाच फक्त. काय माहिती बाई, नाही थांब, सगळं तेच सांगतो. ब्रेक वरती हात ठेव. चकवा लागलाय आपल्याला, चकवा. मित्रांनो, तुम्ही गौरांग मंचिकाच्या ब्लॉग मध्ये आज मला बघताय, कारण गौरांग गाडी चालवतोय आणि हे पण घरी कोणाला नाही माहितीये. हा गाडी ड्रायव्हिंग सीटवर बसला. हे पण आपण ब्लॉग त्यांना सरप्राईज म्हणून दाखवू. सरप्राईज डायरेक्ट माझ्या टीव्हीवरती. डायरेक्ट टीव्हीवरती. येस. आता सीट बेल्ट लावत होता. सीट बेल्ट गाडीत बसल्या बसल्या रिकाम्या रस्त्यावरती कॉन्फिडन्सनी त्यांनी जो असं लगेच झपकन कॉन्फिडन्स समजा किंवा वॉर्निंग समजा. वॉर्निंग तिकडे आम्हाला कळलं की भाई काहीतरी झालंय आमच्यासोबत वाईट. तुला काहीतरी आठवतंय गाडी चालवण्याचं? तू चालवली आहे ना कधी? हो. कधी? एकदम म्हणजे 2020. ओके. बालपणी झालं म्हणजे ते. ओके 25 आहे. ठीक आहे. चल, हे ऑटोमॅटिक आहे. पहिले कसा होतो मला येतो. नाही. आता एक काम कर, ब्रेक वरनं काढून टाक. आम्ही हे लावून ठेवलंय. ए भाई, ब्रेकवर चुकीचा पाय ठेवलेलाच. ब्रेकवर असं ठेवणार का पाय? नाही, राईटच पाय वापरायचा दोन्हीसाठी. हा, बट स्टील ते क्लचचं मला फिलिंग आहे ना, मी असं झुपझुप चालवतो. ओ माय गॉड. झुपझुप. ठीक आहे, चल, ब्रेकवर राईट पाय ठेव. ब्रेक दाब. तो ऍक्सेलरेटर आहे भाई, तो ऍक्सेलरेटर आहे भाई. ब्रेकवर ठेव. ठेवला. दाब ब्रेक. एक मिनिट दाबलं. मी उतरतो. हा, ब्रेक दाबला. आता हे ना, ह्याच्या खाली एक बटन आहे, ते दाब आणि पूर्ण डी पर्यंत कर मागे. हा. अरे भाई, ब्रेक दाबलाच नव्हता तू भाई. मी सोडला ब्रेक. हा, ओके. चल, आता चालव. हळूहळू सोडला. हळूहळू ऍक्सिलेटर दे. हळूहळू ब्रेक येतो. हा, हळूहळू. हळू माझ्या डिक्शनरी मध्ये नाही एवढं. हळूहळू डिक्शनरी मध्ये नाही. मी बरोबर. लेफ्ट घे. एक गाडी थांब. माझी एकच गाडी आहे, तुझी एक गाडी नाही. ब्रेक नाही तर ऍक्सिलेटर सोड. हा, आता ऍक्सिलेटर हळूहळू दे. पण बघ ना किती स्मूथ आणली. स्पीड ब्रेकरवरून स्मूथ आणली. पण ठीक आहे, थोडासा दाब. असं वाटतं की गाडी चालवायला शिकायची गरज नाही, डायरेक्ट व्ह्यू पाहिजे. व्ह्यू पाहिजे. ऍक्सिलेटर सोड. ही तर बाई हा पण उडवतो गाडी. बघणार नाईस ब्रो, नाईस. येते भाई. मी एका हाताने चालू शकतो. तिकडे चाललाय. तिकडे चाललेला, हळूहळू तिकडे चाललाय. बोलतो येते मला गाडी चालवता. नाईस रे. एका हाताने चालवणार आहे. दाखव एकदा समोरून ट्रक येतोय. तुम्हाला बघायची इच्छा नसेल म्हणून मी काय बोललो नाही. हा, शाबाश. हळू. आणि आज मला कोणाला ठोकायची इच्छा नाही. थांब. ब्रेक मार. मारता नाही. ट्राय नाही मार. बघायचं तुला. ब्रेक मार. ए, तुझ्याहून बेटर ब्रेक मारला ब्रो. तू शिकायला जातोयस. दी गौरांग म्हणजे ओ माय गॉड. त्यांनी पहिला बघून घेतलं ना. बघून काय नाही घेतलं. मी बोललो नाही, पण फील कधीच नाही केलं. ड्रायव्हिंग, डॉक्टर ड्रायव्हिंग खेळायचो ना, त्याच्याने येतं बाई. व्ह्यू असतो तो. ठीक आहे. मी इकडनं घरी पण घेऊन जाऊ शकतो ठाण्याला. खरं भाई, घरी घेऊन जाऊ शकतो. आय हॅव कॉन्फिडन्स. ओके. पण तिथे आजूबाजूला गाड्या असतील तेव्हा. हा, ते बघावं लागेल. जरा उचलून ठेवला ना बाजूला गाड्या तर होईल. ओके. बघू आता. हा स्पीड ब्रेकर येतोय. बघू स्पीड कमी करतो का. आता आला. मला इकडनं दिसला तो लाईट. लेफ्टला चाललाय. भरपूर लेफ्टला चाललाय. नाही भाई, मी ते दाखवतो. नाईस. हा पण चांगला काढलास. व्हेरी गुड यार. मी फक्त ही करायला चांगली चालवतोयस. आता आला फॉर अ फर्स्ट टाइमर. लेफ्ट पडत होती. तुला घरपर्यंत द्यायला देऊ का? तुला वाटतंय कॉन्फिडन्स? थांब बघू दे. फक्त एक आहे की मला लेफ्टचा जरा ना हे पाहिजे, काय बोलतात, एक्सपोजर. ही भाई चांगली चालवतोय यार. मित्र हवे असतात ना, म्हणून मित्राने शिकवले मला बोल. माहिती नाही. हा भाई मी बघ ना कसा मला कंटाळा यायचा म्हणून तुला द्यायचं चालवायचं. नाण्याची टांग तुझ्या. मी कधी इंट्रोड्यूस नाही करवलं म्हणून. नाही, याला जेन्युइनली कंटाळा येतो. ठाण्याला गेल्यावरती हा स्कूटीची चावी डायरेक्ट माझ्याकडे येतो. मी कधीच घरात बाहेर नाही गेलो. कॉन्फिडन्स येत असेल तर, कारण की कसं आहे बाहेर ना लोक असतात आणि मी इंट्रोवर्ट आहे, तर म्हणून माझी गाडी नको. डिस्टन्स मी दाखवत होतो की हाऊ आय कॅन डू इन इमर्जन्सी. मी हे दाखवत होतो. गाडीवाल्यांनी पहिल्याच बघितलं टाकतो तो लेफ्टला. अरे बोलत होतो ना. बघ माझं लक्ष बघ इमर्जन्सी. बघ. पण खूप अमेझिंग चालवली बाई, खूप अमेझिंग चालवली. शपथ मला नव्हतं. खड्डा आहे, मी बरोबर घेतो तो दाखवतो. हा, चांगली घेतली राईट. ओ, याचा पण अंदाज आला. नाईस. हे इकडनं बघायचं असतं. वाव. इकडे साईडला लाव. इकडे बघू.
स्पीड कमी करू दे. राईट हा लावली आहे चांगली ही पण. ठीक आहे भाई, जरा जरा अंदाज यायला टाइम लागेल. आता ब्रेक दाब पहिले पूर्ण. दोन्ही पायाने चालवतोय भाई, एका पायाने चालवायची असते ऑटोमॅटिक. ठीक आहे, ब्रेकचा पाय फक्त ठेव, बाकी सोडून दे बाहेर. लॉजिक म्हणजे लॉजिक नाही बरोबर आहे, बट ते कसं मी टॉल आहे ना, तर ते असं करायला जरा ओके म्हणून ते असं करायचं असतं. अच्छा हा बोलतो तुला पटला, बोलला इनडायरेक्टली. नाही ब्रो, मी बोलेल का असं. ठीक आहे, आता सोड सगळं. आता उद्या ड्रिफ्ट मारायला शिकवू. व्हेरी गुड बाय, व्हेरी गुड बाय, चांगली चालवली आहे, व्हेरी गुड. एकदा पण तुला धाकधूक झाली? दोघांनी चांगली चालवली. आणि हा तर फर्स्ट टाइम साठी खूपच अमेझिंग. नाईस. आता मी चालवतो घरी जातो. गणपती बाप्पा मोरया. अरे इकडे पाणी जातो. इकडे दे. आता मी हा बघा कसा चाललाय त्या नाण्याची टांग. हा बघ हलकट चालाने भिजवला मला. अरे मी खोलला, तू मेवणा नाही, तू चालायस. मी खोलला आणि डायरेक्ट भाई काय पाणीच पाणी. बोलतो किती पाऊस आहे. मी नाही उतरलो तर भाई नाचत बसणार. कधीपासून किती तो उतर. अरे उतर. चला, पण मस्त चालू. मला मजा आली खूप चालवायला. मला पण मजा आली. आता हळूहळू जेव्हा हा दे गाडी तर मी एकदम नीट पैकी चालू. शिकशील. दीदीपेक्षा चांगली चालवली ना. मी नाही, थांबून तर दीदी- हॉर्न नाही मारला. हा ते तर आहे. मी हॉर्नच नाही मारला. दीदी हा ऑनच नाही मारला. दीदीला येते चालवता, ती रस्त्यावरती हा. वगैरे चालू. मला रस्त्यावरती चालवायचं एक्सपोजर नाही, हा. म्हणून मग मीच घेत नाही. नाही तर मी काय मागितली असते त्याच्याकडे. पण चांगली चालवली बाई. शेवटी जो घाण केली हे भिजवून त्याचा बदला मी घरी घेणार आता दाखवून सगळ्यांना. चलो बाय बाय. तर मित्रांनो, आज आहे डे 7 आणि आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे. तर लास्ट डे आहे, तर म्हणून आम्ही परत एकदा मोदक बनवतो. तुम्हाला मोदक बनवताना मी दाखवेल लास्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला आवडलं मी मोदक बनवत होतो आणि चांगलेही बनवत होतो. मोदकांची निर्या, अरे काय बोलतात ते, कळ्या मी बरोबर आता यावेळेला घालणार, कारण की यावेळेला आहे गहूवाले पीठ. मग ते मी करतो. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की ह्याचं मी तुम्हाला ट्रॅक दाखवणार होतो. तर युजली कसं आपण फेस वॉश वापरतो तर स्किन आपली ड्राय होते आणि जरा इरिटेटेड नाही वाटत, जरा असं वाईट दिसते आपली स्किन. तर ही तसं नाही वाटत आहे. पिंपल खूप दबले गेलेले आहेत चांगल्यापैकी. आहे बघा, पहिले ओबडधोबड होता, आता ओबडधोबड नाही आहे, असे दबले गेलेत. इकडचं पण 2 बाकी आहेत. रेडनेस कमी नाही झाली आहे. रेडनेससाठी मी वेगळे सिरम वापरतो, त्याच्याने होतात लगेच रेडनेस कमी. आता ऑब्व्हियसली पिंपल गेल्यावरती रेडनेस पण कमी होईलच. पण अपडेट देत होतो तुम्हाला की त्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. आणि जास्त दिवस नाही झाले, 2च दिवस झालेत आणि चांगल्यापैकी पिंपल खूप कमी झालेत. इकडचं पण वगैरे गेलेत. सगळी करून झाली. मी आत्ता आंघोळ केली. आरतीमध्ये मी तिकडे बसलेलो कारण की माझं वर्क फ्रॉम होम होतं. आरती वगैरे झाली. आता नैवेद्य वगैरेचं प्रिपरेशन, त्यासाठी मोदक वगैरे मोदक आता बनवतोय. तर मी पण जातो मोदक करायला. गव्हाचे मोदक मला एवढे आवडत नाही. मम्मीले आज माहिती नाही गव्हाचे मोदक का केले. मला तरी ते तांदळाच्या पिठातले आवडतात मोदक जास्त. पण मोदकाचे आता ट्राय करू कसे वाटतात. हे वळायला कळ्या वळवायला इझी असेल, कारण की हे फाटणार नाही ना जास्त. माझे तर झालेच नाही हे, कारण की पीठ आहे ना ते चिकटतंय, बट काय माहिती होत नाही नीट. तेलाचा हात नाही, मी पीठ दाबतोय बट ते दाबल्या चिटकत नाहीये निऱ्या कळ्या. पण हे मी लास्ट टाइम पेक्षा बेटर केलेत. मी नेहमी एकच करतो, पण हे लास्ट टाइम पेक्षा बेटर झालं. पण दाखवतो माझं काय झालं. मी कळ्यांना पण दाबतो म्हणून ते कळ्या दिसत नाही, पण हे ते साखरेच्या तांदळाच्या पिठापेक्षा बरे झालेत चांगले. पण ह्याला आता हॅक करूया आपण. हॅक चिकटल्या ना, म्हणजे निऱ्या चिटकायला नको म्हणून कळ्या चिटकल्या ना, मध्ये कळ्या चिटकायला नको, जरा शेप वाटायला जरा असं हॅक. पण कळ्या आलेत बरोबर चांगल्यापैकी. हे बघा काय भारी आलाय मोदक गव्हाचा. अशी मी दाखवलो मोदक करताना. आता मम्मी पूर्ण नैवेद्याचं ताट भरते. हे बघा मोदक, 11 मोदक गणपती बाप्पासाठी. हा, आज गव्हाचे मोदक आम्ही दाखवलो तुम्हाला. गव्हाचे मोदक हे काय कांदा भजी आहे, कांदा भजी. आणि पूर्ण नैवेद्याचं ताट चांगल्यापैकी वाढलेलं आहे. मी जाऊन आता नैवेद्य दाखवतो. अजून दिदी आणि यश घरी नाही आलेत, म्हणून ते आल्याच्या नंतर आम्ही जेवायला बसतो. ज्या ठिकाणी म्हणसाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मीठे मस्तकच्या. शेवटची आरती नाही, म्हणजे शेवटची आरती झाली. मम्मी काय बोलायचं तुला? आता जरा थोडं हे वाटतं ना, गणपती जाणार. वाईट वाटतं ना?
पुढच्या वर्षी लवकर येणार. उत्तर पूजा वगैरे झाली, नंतर आम्ही गणपतीला खाली घेतलं. त्याच्यानंतर आता सगळे भेटत आहेत आणि फोटोज काढतात. जुलीचे गणपती सोबतचे फोटोज काढतात. मी तुम्हाला दाखवतो, आम्ही खाली घेतलं, दाखवतो एक सेकंड. ते आपण आहे फिरवतोय ना. थांब ना 2 मिनिटांनी. काय गरम सर गौरीचं चेहरा लगेच पुरवठा माती. मम्मी माझ्यासाठी पण बोल सगळं. तथा असतो. महादेव गौरी माते की जय. सुपारी आणि पैसे पाणी चेंज करून आणा. नंतर काढा म्हणून नंतर बनवलं. आता कसं नाही बनवलं असं तर मी बनवलं. ते लिक्विड द्यायचं नाही ना.